कोणताही चालू आहे. स्वप्नस्थ पदार्थ हे मिथ्या नसून काय हा विषय चालू आहे. स्वप्नातल्या पदार्थाला काय ठरवायचं आहे? सत्यत्व. कोणत्या दोन कारणाने होऊन गेलं घेऊन जा. ते काय नाही. दोन कारण सांगितलं. एक स्वप्नस्थ पदार्थ जे स्मरण होते ते जागृतीमध्ये सत्य असतात, ज्यांचं स्मरण होते, आणि जे सत्य असतात ते स्वप्नामध्ये असतात. एक प्रश्न स्मृती ज्ञानाचे विषय. दुसरा लिंग शरीर स्थूल शरीराला सोडून आणि जागृतीमध्ये व्यवहार करतात, तेव्हा जागृतीमधले पदार्थ हे सत्य आहेत ना, त्या सत्य पदार्थाशी व्यवहार करते. म्हणून या दोन कारणास्तव स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या नसून काय. खंडन कसं करायचं? विचार चांगला आहे. अरे खंडन कसं? स्वप्नस्थ पदार्थ जे असतात ते स्मृती ज्ञानाचे विषय होऊ शकत नाही. स्मृती ज्ञानामध्ये प्रत्यक्ष पदार्थ नसतो. स्वप्नामध्ये आपण प्रत्यक्ष पदार्थ पाहतो, म्हणून स्वप्नस्थ पदार्थाला स्मृतीचे विषय म्हणता येत नाही. खंडन आहे. लिंग शरीर जर प्राणाला सोडून गेलं तरी प्रेतोद्भवत असतात, म्हणून प्राण लिंग शरीर हे स्थूल शरीराला सोडून जाऊ शकत नाही, पदार्थ पाहू शकत नाही. मग दुसरा पर्याय काढला. प्राण आताच राहतात, बाकीचे इंद्रिय वगैरे जातात, प्राण जड स्वरूप आहे. प्राणाच्या साह्याशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत नाही. म्हणून प्राण त्याच्या साह्याशिवाय, म्हणून प्राण आतमध्ये राहून कोणतंही कार्य करू शकत नाही. स्वप्नस्थ पदार्थ सत्य नसून काय मिथ्या आहे. पुढे वाचा. स्वप्न पदार्थ योग्य देश काल सामुग्री वाचून उत्पन्न होतात. हे कसं करता सांगितलं. तेव्हा एक दुसरा विषय आला होता काल. स्वप्नस्थ पदार्थ ज्या अर्थी दिसतात त्या अर्थी पदार्थ असल्याशिवाय दिसत नाही. आणि ज्या अर्थी पदार्थ आहे त्याची उत्पत्ती काय केली पाहिजे? मानली पाहिजे. स्वप्नस्थ पदार्थाची उत्पत्ती काय केली पाहिजे? मानली पाहिजे. जागृतीतले पदार्थ प्रतीत होतात, विना आणखी प्रतीशिवाय, उत्पत्तीशिवाय प्रतीती होऊ शकत नाही. गोष्टी सांगितल्या होत्या ना. प्रतीती ज्या अर्थी येते त्या अर्थी त्याची उत्पत्ती काय केली पाहिजे? मानली पाहिजे. मग स्वप्नस्थ पदार्थ अलग लक्षामध्ये उत्पत्ती होऊन प्रतीतीला येतात, जसे जागृतीतले पदार्थ उत्पत्ती होऊन प्रतीतीला येतात. म्हणजे जागृतीतले पदार्थ सत्य आहे, स्वप्नातले पदार्थ कसे म्हणावे याच्याकरता आहे. स्वप्नातले पदार्थ मिथ्या का? योग्य देशकाल सामुग्री आहे. श्री गुरु, हे शिष्य पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीत होत नाही हे अनेक वेळा मागे सांगितले आहे. अनेक वेळा सांगितलं, आम्हाला काय उपयोग आहे? आता सांगा की पुढे. आणि ज्या अर्थी स्वप्नस्थ पदार्थांची प्रतीती होते त्या अर्थी त्यांची उत्पत्ती मानलीच पाहिजे. ज्या अर्थी उत्पत्ती नाही तर पदार्थ दिसेल कसा? अगोदर त्याची उत्पत्ती काय करावी लागते मानायला. पुढे. पण नुसती उत्पत्ती होणे हे सत्यत्वास किंवा मिथ्यात्वास हेतू नाही. पदार्थांची उत्पत्ती योग्य देश काल सामुग्री वाचून असेल तर तो उत्पन्न झालेला पदार्थही मिथ्या असतो.
जागृतीतल्या पदार्थाची उत्पत्ती योग्य देश सामग्रीपासून होते. आणि स्वप्नातले पदार्थ कुठलाही योग देश वगैरे एखादा माणसाच वगैरे झोपेमध्ये तो सगळं पाहतो बा. झोपेमध्ये काय काय बा, 4 धाम, 4 आहे का नाही, सप्तपुर्या. 4 धाम कोणते? आम्ही राहतो ते धाम का? मग कोणते? भारतीय संस्कृती माहिती पाहिजे ना. 4 दिशेला 4 धाम आहे ना. बद्रीनाथ, पुढे आता आठवतो आणि पुढे दोरच झाले ते पुढे जगन्नाथपुरी आणि पुढे 3 झाले ते पुढे द्वारका. असे 4 म्हणा की एकदम. बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि पुढे जाऊ धामाचे काय करायचं. पाहण्यासारखं आहे ना. जगन्नाथ, बद्रीनाथ, द्वारका आहे काय भारतातले धाम आहे ना हे. उगाच भारतामध्ये जन्माला यायचं तसंच जायचं. सप्तपुर्या, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक आणि पुन्हा मग किरकोळ पुष्कळ आहे नाही का. जेजुरीचा खंडोबा, सिंगापूरचा महादेव, हे कुठं पाहिलं ते. 4 धाम केले कुठं पाहिला. सप्तपुर्या केल्या, 4 धाम केले, अष्टविनायक केले, स्वप्नात पाहिल्या. आणि पुन्हा आणखी स्वप्नामध्ये मौंदा करते कोणतरी महाराजाचे काय केलं, कीर्तन केलं. आणि शेवटी अभंगाच्या शेवटी जय विठ्ठल, पुन्हा जागा झाला काही नाही. मग सगळा किती वेळात उत्पन्न झाला. बस स्वप्नात असताना स्वप्न वाटत होतं का जागृतीच वाटत होती. किती वेळ उत्पन्न, किती वेळ झाला. अल्पदेश. पुढे आहे बघायचं सुंदर एवढं क्षणभरामध्ये दिसतंय. किती वेळात स्वप्न किती काही 1 तास पडते का, क्षणभर पडते. मग स्वप्नस्थ पदार्थाला योग्य देश नाही, योग्य काही नाही, काल नाही, म्हणून त्यांना सत्य म्हणता येत नाही. म्हणजे योग्य देश काल सामुग्रीचा अभावच मिथ्यात्वास कारण आहे. स्वप्नातील हस्त्यादिकांच्या उत्पत्तीस योग्य देशकाल अनुकूल नाहीत. कारण स्वप्नातील देशकालापेक्षा विस्तीर्ण देशात व दीर्घकालात उत्पन्न होणारे हस्त्यादिक पदार्थ स्वप्नांच्या क्षणमात्र कालांत आणि अल्पकंठ देशात उत्पन्न होतात म्हणून मिथ्या आहेत. स्वप्नाला काहीतरी काल आहे का? जागृतीमध्ये काल आहे. एकदम बाळ शिशु अवस्थेतला म्हातारवत असते का नाही का, लहानपणी असते एवढंचा. आणि पुढे भागात धडधाकट होते. 2 दिवसात होते का ते. किती काल जावं लागतं. मग जागृतीतल्या पदार्थाला काल आहे का? एकाएकी झाडाला कुठं आंबे झाड लावून येते का, त्याला काय पाहिजे, काल आहे का नाही. लहान मुलाला एकदम भीती पडत असते का, त्याला काय पाहिजे, काल पाहिजे. आणि एका क्षणात हे सगळं पाहिलं म्हणजे याला कालावच्छेद पदे पडू शकत नाही. योग्य देश नाही, योग्य काय नाही. स्वप्नस्थ पदार्थाला सत्य म्हणता येत नाही. वाचा. शिष्य, महाराज, स्वप्नामध्येही विस्तीर्ण देश आणि बहुत काल प्रतीत होतो. तो हस्त्यादिकांना कारण म्हटले तर योग्य देश कालापासून उत्पन्न झालेले स्वप्नातील हस्त्यादिकही सत्यच आहेत असे म्हणावयास काय हरकत आहे. स्वप्नातही दिसते योग्य देश, योग्य काल.
जागा झाला जागा झाला म्हणजे ऐका काही मला नाही का मला 9:05 पाहत होतो आणि 6व्या मिनिटाला म्हणलं कुठे गेलं कोणाच माहिती. जरी ते दिसत असले स्वप्नामध्ये तरी ते योग्य देश नाही. जागृतीमध्ये आलेला मनुष्य सगळं धाम वगैरे करून आला आहे. 15 मिनिटात होत स्वप्न किती पडते क्षणभर पडते. एका क्षणामध्ये ज्या उत्पत्ती होते काल परीक्षेत बसत नाही म्हणून मिथ्या म्हणायच्या. पुढे श्री गुरु, हे म्हणणे बरोबर नाही, कारण स्वप्नामध्ये हस्त्यादी पदार्थांच्या बरोबरच प्रतीत होणारे अधिक काल आणि अधिक देशही अनिर्वचनीय प्रातिभासिक उत्पन्न होतात. अनिर्वचनीय उत्पन्न होतात. स्वप्नामध्ये काय हे असं काय स्वप्नामध्ये सगळं पाहतो ना. एखादा मनुष्य आपण म्हातारा झाला पाहतो, जागृतीत तरुण असतो, स्वप्नात काय पाहतो इतक्या लवकर मनुष्य म्हातारा होत असतो. काल परिचित आहे. जागृतीतल्या पदार्थाला कोणता परिचित आहे? काल परिचित आहे. एकाएकी झाड लावलं म्हणजे आंबे येते का? मग किती दिवस जावे लागतात? शेतकऱ्याला विचारा, पाठात कुठं विचारतात. पेरल्याबरोबर कंच लागते का? काय पाहिजे? काल पाहिजे. स्वप्नामध्ये काल आहे. क्षणभर जर पडलं मग क्षणामध्ये विस्तीर्ण दिसत असतात. म्हणून ते पदार्थ सत्य नसून काय नित्य आहे. पुढे हस्त्यादी पदार्थांप्रमाणे त्यांची उत्पत्ती होते, म्हणून त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होते. असंच कारण उत्पत्ती वाचून पदार्थांची प्रतीती होत नाही हा नियम आहे. व्यवहारिक देशकाल न्यून असता अधिक देशकालाचे ज्ञान होते, म्हणून स्वप्नातील देशकाल प्रातिभासिक आहे. स्वप्नामध्ये नाही का विस्तीर्ण देश दिसतो. अगदी जागृतीप्रमाणे स्वप्नामध्ये पाहतो. दरला स्वप्नामध्ये असताना त्याला मी स्वप्नात आहो याचं ज्ञान नसते. जागृतीप्रमाणे पाहतो. त्या स्वप्नात सुद्धा विस्तीर्ण देश दिसतो, काल दिसतो, पण तो प्रातिभासिक असतो. प्रातिभासिक म्हणजे नाही तुम्हाला व्यवहारिक प्रातिभासिक पारमार्थिक ते नाही काय नाही सांगते. प्रातिभासिक म्हणजे प्रतितीपूर्ण दिसण्यापुरतं. त्याला काय म्हणायचं? असण्यापुरतं का दिसण्यापुरतं? मृगजळाचं पाणी आहे का दिसते फक्त? मग तसे स्वप्नातलं दिसत असते. जागा झाला तर गेलं कुठे? स्वप्नांतील हस्त्यादिक आणि देशकाल यांची युगपत एकाच क्षणी उत्पत्ती होते, म्हणून त्यामध्ये कार्यकारण भाव घडत नाही. स्वप्नातल्या पदार्थातला कार्यकारण भाव आहे ना. एका क्षणामध्ये अगदी लहान नातापासून तो खपर पंजोपर्यंत पाहतो. किती वेळात क्षण मात्र म्हणजे कार्यकारण भाव नाही. पुढे कार्याच्या पूर्वी कारण असते असा नियम आहे. व्यवहारिक देशकाल न्यून आहेत, म्हणून स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामुग्री वाचून उत्पन्न होतात. क्षणभर पडते. क्षणभरामध्ये सगळं पाहतो. पुन्हा जागा झाला तर काही नाही, एकटाच असं. मग त्याला आपल्याला स्वप्नस्थ पदार्थाला सत्य म्हणता येईल. योग्य देश लागतो. योग्य काय लागलं? काल लागत असं. एकदा लहान पोर काय 5 दिवसामध्ये माणूस होते का? काल लागतो का नाही? स्वप्नाचं किती वेळ पडलं? क्षणभर. मग स्वप्नस्थ पदार्थ सत्य नसून काय? आणि त्यास मातादी सामुग्री नाही, म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत. मग स्वप्न पदार्थ सत्य नसून काय? मग जागा झाल्यानंतर कुठे काय आहे? पुढे शिष्य, महाराज, स्वप्नांतील पदार्थांची मातादी सामुग्री प्रतीत होते. श्री गुरु, होते,
पण ती माता पिता आणि पुत्र याची एकाच क्षणी उत्पत्ती होते, म्हणून ती माता पिता पुत्र शरीराची कारण नाही. हा बा. काय काल परिचित आहे ना. सगळं आपल्याला जागृतीसारखं दिसते, कालही वाटत असत, पण स्वप्न पडायला जागा काय? स्वप्न किती वेळ पडलं हे सुद्धा जागा झाल्यावर कळतं बघा. कधी कळत असत? मग स्वप्नाला योग्य देश नाही, योग्य काही नाही, काल नाही. बरे का खोलीत झोपलेलं असतं, सगळं स्वप्न म्हटलं आहे पाहत सगळा हिमालय पर्वताला पुन्हा जागा झाला तर जसाच्या तसा पुढे. शिष्य, मग त्या माता पिता पुत्रांच्या उत्पत्तीला कारण तरी कोण? असं स्वप्न पदार्थोत्पत्तीस दोषसहित अविद्याच कारण. मग तर स्वप्नाच्या पदार्थाला कारण कोण आहे? सगळ्या जगात कोणाचं कारण आहे? मायेचं कार्य आहे. योग्य देशकाल असल्यामुळे त्याला स्वप्नस्थाचे पदार्थ आहेत, दोषसहित विद्या. नेत्रदोषामुळे स्वप्न पडत असतं पुढे. श्री गुरु, निद्रा दोषसहित अविद्या, अशी अविद्याच त्या पदार्थांत माता पिता व पुत्रपणा उत्पन्न करते. तुम्हाला गेलं की वेदांतशास्त्र नाही का? सगळ्या जगाची उत्पत्ती ब्रह्मापासून आहे का मायेपासून? माया सत्य आहे का मिथ्या आहे? मग जगत सुद्धा काय आहे? नाही, जगत सत्य आहे म्हटलं तर मग वेदांतशास्त्र संपलं. मग जगाला वेदांतशास्त्राचा विषयच आहे. जगत सत्य नसून काय मिथ्या आहे. जीव ब्रह्माईव. आपण सत्य मानून म्हटलं, आपण काय मानून म्हटलं? सत्याच्या लक्षणात ते बसत नाही. सत्य असं म्हणायचं, मग त्याची निवृत्ती कशी? सत्य पदार्थाची कधी निवृत्ती होत नसते, मग त्याला सत्य असं म्हणायचं. ज्या अर्थी निवृत्ती होते, स्वप्नातल्या पदार्थाला सत्य का म्हणता येत नाही? जागा झाल्यानंतर स्वप्नीचे येईल, मग सत्य म्हणायचं का? पुढे प्रातिभासिक पदार्थोत्पत्तीस दोषसहित अविद्येशिवाय दुसरे कोणीही कारण नाही. अविद्या म्हणावी लागते. जागृतीतल्या पदार्थाला निर्दोष विद्या, स्वप्नातल्या पदार्थाला सदोष विद्या. सदोष विद्येचं कार्य स्वप्नस्थ पदार्थ आहे, आणि निर्दोष विद्येचं कार्य आहे सगळं जगत आहे. जागृतीतले पदार्थ निर्दोष विद्या, स्वप्नातले पदार्थ सदोष विद्या. दोषसहित अविद्येपासून जे उत्पन्न होते ते शुक्तिरजताप्रमाणे मिथ्या असते. ते सगळे प्रतिभाशी शुक्तिरजत आहे ना, शुक्तीवरती काय भासते? म्हणजे खरं आहे का? घ्यायला गेला लोभी मनुष्य, त्याला रजत दिसलं बघा. वनवा पडला, हातामध्ये रजत आलं का शिंप लागली, मग रजत कुठे गेलं? पुढे. म्हणून स्वप्न पदार्थ सत्य नाहीत, मिथ्या आहेत. स्वप्नस्थ पदार्थांचे उपादान कारण अंतकरण किंवा साक्षात अविद्याच आहे. कोणाला इतकं काय वेदांत सांगण्याचं? लहानशा बाईला सुद्धा माहिती आहे स्वप्न आहे खरं नसून काय. विचारून चाललेला आहे. आपल्या लहानशा विचारा भरपूर भाव दिला. लहान मुलाला सुद्धा कळते स्वप्न सत्य नसून काय मिथ्या आहे. त्याचं विवरण करायचं आहे ना, नाही का? याला काही विचारसागर शिकलं पाहिजे असं काय का? मग नाही का? एखादा माणूस खूप भूक लागली बघा, आणि त्याच्यामध्ये त्याला झोप लागली, आणि त्या झोपेमध्ये स्वप्न पडलं, आणि मग काय जेवायला बसलो बघा, बरं का 5 लाडूची भूक, 10 लाडू खाल्ले कुठं, आणि मग काय म्हणतो नको नको, जागा झाला बघा, लगेच म्हणत वाडा जेवायला बद्दल लाडू खाल्ले ना कुठले, म्हटलं ते स्वप्नातले होते. मग स्वप्नातल्या पदार्थाला आपण सत्य म्हणतो का मिथ्य म्हणतो? हे सांगण्याची काही नाही आवश्यकता आहे.
कोणालाही काही ज्ञान शिकवण्याची आवश्यकता आहे. सामान्य मनुष्य सुद्धा स्वप्नाला सत्य समजत पुढे. अंतःकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे व अविद्या उपादान कारण मानली तर ब्रह्म चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. पुढे होता म्हणजे स्वप्न हे अंतःकरणाचा किंवा अविद्येचा परिणाम आहे आणि साक्षी किंवा ब्रह्म चैतन्याचा विवर्त आहे. तुम्हाला गेलं की जो जो परिणाम असतो विवर्त असतो तो सत्य नसून काय असतो. दोरीवरती वाचलेला सर्प तो काय अविद्येचा परिणाम आहे आणि नसून दिसतो त्या अर्थी तो चैतन्याचा विवर्त आहे. पंचदशीच व्याख्या आहे त्या. परिणाम काय म्हणायचं, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याला परिणाम म्हणणार. दुधापासून काय होते, दही, म्हणून दही या दुधाचा काय आहे. आणि आकाशाच्या ठिकाणी नीलत्व भासते, ते नीलत्व म्हणजे विवर्त आहे. विवर्त म्हणजे भास. पुढे जागृत पदार्थांस व्यावहारिक सत्यत्व आणि स्वप्न पदार्थांस प्रातिभासिक सत्यत्व याविषयी शंका व समाधान. हो. आता आपण स्वप्नातल्या पदार्थाला आणि जागृतीतल्या पदार्थाला फरक करतो कधी. जागृतीतले पदार्थ जे असतात आणि स्वप्नातले पदार्थ असतात. स्वप्नातल्या पदार्थाला अविद्याच कारणीभूत पद्धत दोषच आहेत आणि जागृतीतल्या पदार्थाला निर्दोष अविद्या कारणीभूत. दो मधला फरक. पुढे शिष्य महाराज ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात त्या पक्षात ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही, कारण अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. मागे गेला की तुम्हाला पहिल्या तरंगात, दुसऱ्या तिसऱ्या नाही, चौथ्या तरंगात, पाचव्या तरंगात अध्यस्त पदार्थाची अधिष्ठान ज्ञानाने काय होते. मला पहिल्या तरंगात गेलं काय म्हणजे पहिल्या तरंगात सगळं दुःख आहे सत्य आहे का अध्यस्त आहे. नाही का, सर्व जे दुःख आहे सकल दुःखाची निवृत्ती, ते दुःख अध्यस्त आहे का सत्य आहे. अध्यस्त आहे. सत्य काय नाही, त्याची निवृत्ती झाली नसते. ज्या अर्थी दुःखाची निवृत्ती होते त्या अर्थी ते सत्य नसून काय अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय ज्या अर्थी निवृत्ती होते त्या खरं मृगजळ वाचलं खरोखरच पाणी आहे तर त्याची सूर्य अस्ताला गेल्यानंतर राहत असते का. खऱ्या पाण्याची कुठे निवृत्ती होते का. ज्या अर्थी निवृत्ती होते त्या अर्थी तो पदार्थ सत्य नसून काय मिथ्या आहे. पुढे दुसरी शंका अशी की जसे स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण अविद्या आहे, तसेच वेदांत सिद्धांतमध्ये जागृतीतील व्यावहारिक पदार्थांचेही अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण अविद्या आहे. आम्हाला दोघांमध्ये फरक नाही ना. स्वप्नाचे उपादान कारण ब्रह्म आणि अविद्या आहे आणि जागृतीतल्याही पदार्थाचं कारण उपादान आणि निमित्त कारण एकच आहे. मग स्वप्न आणि बरं का जागृती या दोघांमध्ये फरक कसा, शंका आहे का. वाचा. मग जागृत पदार्थांना व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थांना प्रातिभासिकत्व असा भेद करता येणार नाही. दोन्ही पदार्थांना व्यावहारिकत्व किंवा प्रातिभासिकत्व यांपैकी एकच काहीतरी म्हटले पाहिजे. दोन्हीच्या सारखे पण आहे. मग भेद करण्याचं कारण काय. एकाला व्यावहारिक म्हणा, जागृतीतल्या पदार्थाला काय म्हणायचं व्यावहारिक. तुम्हाला गेलं की मागे बरोबर 3 सत्ता पडल्या का नाही. कोणत्या 3 सत्ता सांगा की. पहिले कोणती, दुसरी, तिसरी. व्यावहारिक सत्याचं लक्षण ज्याचा ब्रह्मज्ञानाने बाध होतो, ब्रह्मज्ञानाशिवाय ज्याचा वाद होत नाही ती व्यावहारिक सत्य. बरोबर आहे. प्रातिभाषिक ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा वाद होतो ती प्रातिभासिक सत्य. उदाहरण
तर अवघड आहे. अरे उदाहरणावरचा सर्व सर्पाचा बाध होण्याकरता काय ब्रह्मज्ञान पाहिजे का? दोरीचं ज्ञान झालं की सर्पाचा काय होतो? कोणती सत्ता? आणि दोरीचा बाध व्यावहारिक सत्ता. आणि ज्याचा बाधच नाही होत त्याची आत्म्याची ही सत्ता केल्या की नाही पुढे. श्री गुरु, पूर्वी ख्याती निरूपणामध्ये निवृत्ती 2 प्रकारची सांगितली आहे. त्यात पहिली कारणासहित कार्याची विनाशरूप अत्यंत निवृत्ती ही स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही, हे खरे. परंतु दंडाधिकांच्या प्रहाराने घटादी कार्याची उपादान कारण जी मृत्तिका ती लयरूप जी दुसरी निवृत्ती ती स्वप्नाचा हेतू जो निद्रादोष त्याच्या नाशाने किंवा स्वप्नाची विरोधी जी जागृती तिच्या उत्पत्तीने अविद्येत ब्रह्मज्ञाना वाचून संभवते. हे मला गेलं की दुसऱ्या तरंगात चौथ्या तरंगात 2 प्रकारची निवृत्ती. एक लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती. आपण जे दाढी करतो कोणती निवृत्ती आहे? काय करतो बसताना म्हणत असतो पण बरं का मी खाली आलो म्हणजे पुन्हा म्हणतो केसांना सांगत असतो वाडा की सगळे माणसे सुद्धा नाही का माणसाला असं वाटतच नाही. तरुणपणाच्या म्हातारपणातल्या अवस्था वेगळ्या आणि तरुणपणातल्या अवस्था. कुठं फिरायला जायचं असलं तरुणपणामध्ये लगेच निमित्त करतो कशाचं आणि 3 वेळा दाढी फुकून तो वस्तारा कंटाळून जातो. तरुणपणाचा आनंद असतो कोणत्याचा तरुणपणाचा किती जरी झाला तरी बरं का दाढीच्या केसाची कोणती निवृत्ती होईल? आत्यंतिक होईल का? कोणती? आणि डोक्याला टक्कर पडलं तर कोणती होतच नाही. मग ब्रह्मज्ञानाने कोणती निवृत्ती होते? नाही, आत्यंतिक होते. औषध घेतल्यानंतर जी निवृत्ती होते ती कोणती? पुन्हा होत असते. कार्यासहित कारणाची निवृत्ती म्हणजे कोणती निवृत्ती? आणि कारण शिल्लक निवृत्ती. आता जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थांतील पदार्थांची समान सत्ता झाली पाहिजे अशी दुसरी शंका केली होती. तिचे समाधान सांगतो. जागृत 2 सत्ता मानलेल्या 3 सत्ता का म्हणायच्या? एक व्यावहारिक सत्ता नाहीच मिळत. म्हणजे कार्याच्या संगती करता 2च सत्ता आहे. सगळ्या जगाची प्रातिभाषिक सत्ता आणि ब्रह्माची पारमा आहे. त्या प्रातिभाषिकात 2 पाडले विभाग. एक कोणते व्यावहारिक आणि दुसरी जागृत पदार्थाची म्हणजे जागृत पदार्थाची प्रतिदिन त्याला व्यावहारिक म्हणायचं आणि स्वप्नस्थ पदार्थाचं त्याला प्रातिभाषिक म्हणायचं. असं 3 सत्ता पाडलेल्या आहेत. पुढे जागृत देहादी पदार्थ दोषरहित अनादि अविद्येपासून उत्पन्न होतात आणि स्वप्न पदार्थ निद्रा दोषसहित अविद्येपासून उत्पन्न होतात. दोमध्ये फरक. जागृतीतले पदार्थ दोषसहित अविद्येपासून उत्पन्न होतात. स्वप्नातले पदार्थ पुढे पंक्ती. जागृत देहादी पदार्थ दोषरहित अनादि अविद्येपासून उत्पन्न होतात. ह्याचे देहाधिक पदार्थ आहे नाही सगळे. ह्या कोणत्या अविद्येपासून? दोषसहित अविद्या. दोषसहित अविद्येपासून हे पदार्थ होतात. स्वप्नातले अर्थावाचा स्वप्न पदार्थ निद्रा दोषसहित अविद्येपासून उत्पन्न होतात. स्वप्नातले पदार्थ निद्रा दोष. विना झोप लागल्याशिवाय स्वप्न पडू शकत. स्वप्न झोपच नाही लागली स्वप्न पडते का? मग स्वप्नस्थ पदार्थ म्हणजे दोषसहित अविद्या
आणि जागृतीतले पदार्थ नाही. दोषसहित विद्या स्वप्नातले पदार्थ, जागृतीतले पदार्थ बरं का. आणि निद्रा दोष विद्या हे स्वप्नातले पदार्थ. दोन फरक केले. दादा ध्यानात आलं लक्षात आहे. दोष सहित विद्याचे पदार्थ व्यवहारिक बरं का. आणि दुसरं कोणतं स्वप्नस्थ दोष देत अविद्येचे पदार्थ प्रतिभाषिक. प्रतिभाषिक समजते का नाही. हे पासून दोरीवरती सर्प भासतो. सर्प कसा आहे? प्रतिभाषिक आहे आणि दोरी व्यावहारिक आहे. मग त्या दोरी त्या दोषसहित विद्येचं कार्य आणि स्वप्न दोष विद्येचं कार्य म्हणजे प्रतिभाषिक पुढे. याच कारणांमुळे जागृत पदार्थांस व्यावहारिकत्व व स्वप्न पदार्थांस प्रातिभासिकत्व असा भेद केला आहे, निष्कारण नाही. जागृतीत पदार्थाला काय म्हणायचं? व्यावहारिक सत्ता. आणि स्वप्नस्थ पदार्थाची प्रातिभासिक सत्ता आणि ब्रह्माची तीन सत्ता आहे. नाही नाही. आता हे वेदांत म्हटल्यानंतर विचार जरी नसले याच्यात राम येत नाही, विभीषण येत नाही, रावण सुद्धा येत नाही. स्वप्नात माया ज्याला आवडलं त्याला तर वाटते किंवा संपत्ती कोणासाठी. पण तत्वज्ञान आहे. काय आहे? पुराण वेगळी. पुराणामध्ये गोष्टी असतात. वंशावळी वगैरे. रावणाने सीतेला काय केलं? लगेच माणसाला नवरे सोडून नेल्यानंतर ठेवलं कुठे? एका पुराणी परीक्षेमध्ये परीक्षकाला नंतर त्यांनी परीक्षा घ्यायचा. म्हणलं शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? ते पोरायला काय सांगता येईल? म्हणलं आपले सगळे शिक्षकाला वाटलं तर किंमत देते सगळी. पुन्हा विचारलं परीक्षकाने शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? जो शिक्षक होता त्यांनी ती किल्ली दाखवली. गुरुजी किल्ल्यात झाला, कुठे झाला? मला परीक्षकाने विचारला कोणत्या किल्ल्यात झाला? आमच्या गुरुजीच्या. कोंबरीचा किल्ला. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ला. माहिती पाहिजे ना. 21-22 किल्ले आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ला झाला. कोंढाणा किल्ला वगैरे, रायगड किल्ला. पुढे परंतु पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभासिक अशी 3 प्रकारची सत्ता स्थूल दृष्टीने मानली आहे. करत दोनच आहे, प्रातिभासिक आणि पारमार्थिक. म्हणजे 3 का म्हणलं? तुम्हाला आम्हाला कळावं म्हणून. पुढे वास्तविक विचार केला तर चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थेतील पदार्थांची एक प्रातिभासिक सत्ता मानणे योग्य आहे. खरं दोनच सत्ता आहे. आत्म्याची पारमार्थिक सत्ता आणि तद्व्यतिरिक्त सर्वांची कोणती सत्ता? पण ते थोडा वेळ लागतो. जशी जागृती तशी स्वप्न, जसं स्वप्न तशी ज्याप्रमाणे आणखी जागा झाला म्हणजे स्वप्नातले पदार्थ काही राहत नाही. जसं ज्याला ब्रह्मज्ञान जागृती झाली. कोणची जागृती? आता जागा रे बाई ना, आत्मजागृती मिळते. संतांकडून कोणती जागृती मिळते? आत्मजागृती, ब्रह्मजागृती. ही जागृती प्राप्त झाली म्हणजे सगळा संसाराचा बाध होत असतो. बाध होतो म्हणजे संसार नष्ट होतो का सत्यत्व बुद्धी झाले? सत्यत्व बुद्धी झाले. पुढे जीवसृष्टीच सुख दुःखास कारण आहे. कोणती सृष्टी? जीवसृष्टी. दोघं जण होते. जीवसृष्टी कुठेतरी परदेशामध्ये गेले. परदेशात गेल्यानंतर काय धंदा व्यापार करायला लागले. घरी आपले त्यांचे आई वडील. काय झालं? घटना घडून एक घटना घडली. त्याच्यातला कोणी एक काय झाला? वारला बघा.
आणि पुढच्या काळामध्ये आता मोबाईलचा जमाना आहे. पूर्वीच्या काळात कोणता जमाना होता? तारेचा होता, तारा कडकट्ट वगैरे आमच्याकडे जायचे. ते काय झालं, एखादा पोरगा वारला बघा आणि ताला ना त्याची जोडी बाई बसल्या होत्या. मग तो दार वाजून दाखवला, म्हटलं तुमचा मुलगा काय झाला, वारला. रडायला काय केली, सुरुवात केली. शेजारची बाई तिला समजायला लागली, असं होतच असते. भारतातल्या माणसाला ब्रह्मज्ञान शिकवण्याची काय नाही, बाहेर सुद्धा ब्रह्मज्ञान माहिती असते. म्हणजे काय चाललेलं आहे, जिचा मुलगा गेला असं तार आली, तारेमुळे ती रडायला लागली. शेजारची बाई तिला समजवायला लागली. मग एक भ्रष्ट माणूस आला, म्हणला का ही बाई रडते का? म्हणलं तिचा मुलगा वारला की. म्हणलं कशावरून? तारा लागे म्हणायला लागले. म्हणलं बघू तार कुठे आहे. मग तार तरी वाचली बघा. जी बाई समजत होती ना, समजा त्या बाईला तिचा पोरगा वारला. पहिलीचा काही वारला नव्हता, समजावणाऱ्या बाईचं वारलं. ती रडायला लागली. माझा ही तिला समजायला. कोणती सृष्टी दुःखाला कारणीभूत आहे? मानसिक दृष्टी. आणि जेव्हा अनुकूल प्रतिकूल कोणत्या सृष्टी अनुकूल आहे तोपर्यंत सुख, प्रतिकूल झाला की काय करे. आपण जेवायला गेलो, भूक लागेपर्यंत लाडू अनुकूल असतात, कुठपर्यंत भूक जाईल पर्यंत लाडू कसे असतात. आणि एकदा भूक गेल्यानंतर तोच लाडू दुःखाला काय होतो, कारणीत होतो. का कारण? आता प्रतिकूल झाला तो काय झाला, अनुकूल असेपर्यंत सुख, प्रतिकूलामध्ये दुःख. वस्तूचा लाडू तोच आहे पुढे. शिष्य: महाराज, वेदांत परिभाषा, पंचदशी इत्यादी ग्रंथकारांनी 3 प्रकारची सत्ता सांगितली आहे. आता आपल्याला काय त्याच्यातले वेदांत परिभाषा, अद्वैत शुद्धी, अनेक ग्रंथ आहे ना, पंचदशी वगैरे सगळे वेदांताचे ग्रंथ आहे. विचारसागरी सुद्धा मराठीमध्ये वेदांताचाच आहे. आता वेदांताचे पाठपर्च चालत नाही. पूर्वीच्या काळामध्ये चालायचं अलीकडे. त्याचे ऐकणार आहे थोडे, सांगणार आहे थोडे. आणि कुठं चाललं 1-2 ठिकाणी वेदांताचे पाठ चालतात. एक ते डॉक्टर सांगतात आपल्या संस्थेमध्ये चालू आहे, दुसरीकडे कुठे काय एक सवासिक सांगतात. काल आहे तसं पाठ चालू आहे म्हणून कोणीतरी पुस्तक उघडून पाहतो. आणि पाठ जर चालू असते तर एकदा 200 वर्ष संपलं की जे एकदा याच्या जागेवर ठेवला की पेटीमध्ये बंद, त्याला गुंदळी लागते. बरं आहे आपलं थोडं तत्वज्ञानाचं काय होते, ज्ञान होते भाषा. त्यात देहादी पदार्थ रूप सृष्टी 2 प्रकारची आहे. ईश्वर रचित ती बाह्य आहे आणि जीव रचित मनोमय ती आत आहे. 2 सृष्टी, एक मनाची सृष्टी आणि एक ईश्वराची सृष्टी. मनाच्या सृष्टीमध्ये सुखदुःखाचे प्रकार असतात. ईश्वर सृष्टी कोणाच्या सुखाला कारणीभूत नाही, दुःखाला काय, हा दृष्टांत सांगितलेला आहे. तेव्हा सुखदुःखाला कारण कोण आहे? मन आहे. पुढे ईश्वर रचित सृष्टी ही प्रमाता प्रमाणाची विषय आहे. मनोमय देहादिक सृष्टी साक्षीवास्य आहे आणि आंतर मनोमय देहादिक तेच जीवांना सुख दुःख हेतू आहे. आता थोडं बदलून घेतलेलं आहे. 2 होते ना माणसं, तेवढं तार आला, म्हणला तुमचा मुलगा काय झाला, वारला की. त्याला काय झालं, ते दुःख झालं. तार सांगणारा मनुष्य थोडा चाप्टर होता बघा, दुष्ट वृत्तीचा होता.
ज्याचा मुलगा जिवंत आहे त्याच्या बापाला सांगितलं तुझा मुलगा काय झाला. व्यवहारामध्ये त्याचा मुलगा कसा आहे, व्यवहारात कसा आहे, जिवंत आहे. आणि सांगणाऱ्या माणसाने काय सांगितलं, तुझा मुलगा काय झाला, मेला की. मनोमय सृष्टीतला मुलगा काय झाला, मेला. व्यवहारीतला सृष्टीतलं काय आहे, म्हणून जिवंत असूनही सुद्धा तो दुःखी झाला. दुसराचा बरं का, व्यावहारिक सृष्टीतला मुलगा मेला होता आणि जागृतीतल्या मनोमय सृष्टीतला मुलगा जिवंत होता. मुलगा मेला असूनही सुद्धा त्याला आनंद झाला. यावरून काय सिद्धांत निघाला, मनसृष्टी ही सुख आणि दुःखाला कारणीभूत आहे. वाचा, घरी जाऊन चांगलं वाचायचं. वाचा घे. ईश सृष्टी जीवांना सुख दुःखास हेतू नाही आणि तिचा नाश जीवांकडून होणे शक्यही नाही. मनाची सृष्टी सुखालाही कारणीभूत नाही, कशाला कारणीभूत नाही, दुःखालाही. मग सुख दुःखाला पण कारणीभूत आहे मनोमय सृष्टी. मनोमय सृष्टीतला मुलगा जिवंत असूनही सुद्धा काय ते रडतो बघा. आणि मनोमय सृष्टीतला मुलगा मेला असूनही सुद्धा तो असतो. मग कोणती सृष्टी कारणीभूत आहे, मनोमय सृष्टी. घरी जाऊन थोडं पॅरेग्राफ वाचायचा म्हणजे ध्यानामध्ये वाचा. मनोमय सृष्टीची निवृत्तीच मुमुक्षूस अपेक्षित आहे. ईश्वर निर्मित सृष्टीच्या निवृत्तीची अपेक्षाही नाही. म्हणून आपल्याला जर प्रयत्न कशा करता, मनोमय सृष्टी हीच दुःखाला कारण आहे. ईश्वर सृष्टीमध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही. जर ईश्वर सृष्टी आहे त्याच्यामध्ये काय येड्या बापडीला कुठे आंबा येत असतो का, तर कोणती सृष्टी आहे, ईश्वर सृष्टी आहे. ज्याचं जसं फळ असते तेच फळ काय होतं येत असतं. ईश्वर सृष्टी कोणती सृष्टी, ज्या देशामध्ये ज्या काळामध्ये जी वस्तू होणार आहे. भलत्या वेळेला कुठं आंब्याला मोहर येतो का, आता कुठे मोहर येतो का, काल लागला. ही कोणती सृष्टी, मनोमय सृष्टीमध्ये काही चालू शकते. वाचा. कारण तो बाह्य प्रपंच सुख दुःखाचा हेतू नाही. यास उदाहरण 2 गृहस्थांचे पुत्र द्रव्य प्राप्तीकरिता देशांतरास गेले. नंतर एकाचा पुत्र मरण पावला आणि एकाचा पुत्र ऐश्वर्य संपन्न होऊन त्याने आपल्या पित्यास आपल्या ऐश्वर्य प्राप्तीची आणि दुसऱ्या गृहस्थास त्याच्या मरणाची बातमी पाठविली. दुष्ट मनुष्य होता. ज्याचा पोरगा मेला आहे त्याला सांग तुझा पोरगा काय आहे, जिवंत आहे. आणि ज्याचा पोरगा जिवंत आहे त्याला का बातमी काय सांगितली, तुझा पोरगा काय झाला, मेला. आता जिवंत असून तो दुःख करतो कोण, बातमी नाही, घरी जाऊन चांगलं वाचा. हे पण ज्याचा पोरगा मेला, सांगणाऱ्या माणसाने सांगितलं तुझा पोरगा काय आहे, जिवंत आहे. मग तो रडेल का तो, कारण बातमी सांगताय मेला असून काय सांगितलं, मग तो काय रडेल का तो. बरं, ज्याचा पोरगा मेला होता, काय होता, ज्याला सांगितलं तुझा पोरगा काय आहे, जिवंत आहे. सांगणारा माणूस साधन होता, दुष्ट बुद्धीचा होता. म्हणून त्यांनी वेडे वाकडेपणाने सांगितलं. सुखदुःखाला कोण कारणीभूत आहे, मनोमय दृष्टी. पुढे बातमी सांगणारा माणूस दुष्ट होता. त्याने जिवंत पुत्राचे पित्यास तुझा पुत्र मरण पावला आणि मृत पुत्राचे पित्यास तुझा पुत्र निरोगी ऐश्वर्य संपन्न आहे, लवकरच तुम्हास भेटण्यास येईल असे सांगितले. चॅप्टर होता की बदलून सांगितलं. काय सांगितलं, ज्याचा मेला आहे त्याला सांगितलं जिवंत, ज्याचा जिवंत आहे त्याला काय सांगितलं. काही काही माणसाला खोटसाळपणा असतो ना, त्याच्यामुळे आनंद वाटत असतो. पुढे ते ऐकून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले आणि मृत पुत्राचे पित्यास फार आनंद झाला. देशांतरात
ईश्वर रचित पुत्र जिवंत असताही मनोमय पुत्र मरण पावला, म्हणून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले. मनो सुख दुःखानाम हेतु. सुखाला आणि दुःखाला कोण कारणीभूत आहे? मनच कारणीभूत. मन करार आहे प्रसन्न. समजा गीतेमध्ये सुद्धा मनावर असतो सगळं सांगितलेलं आहे का नाही? तात्पर्य कशा करतात? सांगणारा मनुष्य आहे का नाही? सांगणारा मनुष्य सुद्धा तुला विश्वास ठेवण्याच्या लायकीचा असावा लागतो, नाही का? कोणीतरी आपला पोरगा वडिलांनी सांगितलं नाही, गुरुजींनी सांगितलं जा म्हणला हे लाडू आपल्या पेढा घेऊन ये. त्याने 1 रुपयाचे 5 पेढे आणले. विचार चालला मनामध्ये, म्हणलं आपले गुरुजी आपल्याला 5 म्हटलं 1 दिल्याशिवाय खाणार नाही, 1 पेढा काय होणार आहे? म्हणून गुरुजींनी न सांगता 1 पेढा काय केला, आता किती राहिले 4. पुन्हा मनामध्ये विचार केला गुरुजी 1 पेढा काय देणार आहे, म्हणून 1 पेढा पुन्हा खाल्ला, आता काय 2च राहिले. पुन्हा विचार केला, म्हणला गुरुजी आपल्याशिवाय काही खात नसतात, आपल्याला 1 पेढा काय करणार आहे? आता पेढा किती राहिला? 1च. मग गुरुजी जवळ गेला, आणले का पेढे? म्हणलं आणले. अरे म्हणला 1च पेढा दिसतो. काय दिसतो? 1च पेढा दिसतो. मला 1 पेढा आणि दिसतो. गुरुजी म्हणलं 4 आले होते. मग काय झाले ते 4 ते म्हणायला लागले खाल्ले. म्हणलं कसे खाल्ले? तर तो हातात लावत असे खाल्ले. विश्वास त्याला योग्य उलटी बातमी सांगितली. काय सांगितली पुढे? परंतु ईश्वर रचित जिवंत पुत्राचे सुख झाले नाही. तसेच दुसऱ्यास ईश्वर रचित पुत्र मेला असूनही त्याचे दुःख झाले नाही. मनोमय पुत्र जिवंत होता, त्याचे सुख झाले, म्हणून जीवसृष्टीच सुख दुःखास हेतू आहे. सुखाला आणि दुःखाला कोण कारणीभूत आहे? म्हणतो साधू संतांचा निग्रह आहे की मन हेच कारणीभूत आहे. मनोवै देदम प्रोक्तम शुद्धम शुद्धमेव. वाईट वासना असते, तुमचा विचार सगळ्यात गेला. वाईट वासना असेल तर 2 प्रकारच्या वासना आहे. एक शुभ वासना आणि वाईट वासना. निषिद्ध कर्म करण्याच्या विषयीची वासना असते, तिला काय म्हणायचं? वाईट वासना. विहित कर्म करण्याची वासना असेल तिला काय म्हणायचं? शुद्ध वासना. या दोन्ही मलविक्षेप 2 तास काय व्हायला पाहिजे? शुद्ध वासना होण्याकरता मन नावाचा दोष दिला पाहिजे. मद आणि विक्षेप. मग शुद्ध अंतःकरणाचा वेदांताचा काय आहे? हे 2 दोष काय करावे लागतात? आपल्याला घालवावे लागतात. बाकीचं कार्य कोण करते? मग श्री गुरु करतात. झालं का? बर. या रीतीने विद्यारण्यांनी जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी अशी 2 प्रकारची सांगितली आहे. त्यात जीवसृष्टी प्रातिभासिक आणि ईश्वर सृष्टी व्यावहारिक आहे. अशीच अनेक ग्रंथकारांनी 3 प्रकारची सत्ता सांगितली आहे. चैतन्य म्हणून जीवसृष्टी आणखी कशी दुःखाला कारणीभूत आहे आणि 3 सत्ता कशा प्रातिभासिक, 2च सत्ता कशा आहे, याचा अधिक विचार आहे. तो अधिक विचार कधी करू? इथेच थांबा.